हॅलो फ्रेंड्स, कुक विथ हर्षामध्ये आज आपली रेसिपी आहे गाजरची खीर। एकदम टेस्टी लागते ही खीर आणि सध्या बाजारामध्ये छान लाल लाल गाजर येत आहे, तर म्हटलं खीरची रेसिपी शेअर करावी। तर ही खीर बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये 1 चम्मच एवढं तूप घ्यायचंय साजूकवालं आणि त्यामध्ये गाजर किसून घेतलेलं आहे, एकदम बारीक किसून घ्यायचंय। बारीक जी चाळणी असते किसणीची त्याने किसून घेतलंय। एक मीडियम साईजचं गाजर होतं ते किसून घेतलं, ते टाकायचं आहे आणि तुपामध्ये 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवर छान परतून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटं गाजर छान तुपामध्ये परतून घेतला आहे। गाजर तुपामध्ये परतल्यामुळे खीरला खूप छान फ्लेवर येतो, मस्त टेस्टी होते। आता गाजर परतून झालं की यामध्ये दूध टाकायचं आहे। तर साधारणतः अर्धा लिटरच्या थोडं वर जवळपास एवढं दूध घेतलं आहे, म्हणजे 3 पाव एवढं हे दूध आहे। दूध घातल्यानंतर फिरवत फिरवत आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर हे दूध 10 ते 12 मिनिटापर्यंत गाजर सोबत छान शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून गाजरचा जो फ्लेवर आहे तो पूर्णपणे दुधामध्ये उतरायला हवा। मध्ये मध्ये दुधाला फिरवत राहायचं, जेणेकरून ते वर जाणार नाही। जोपर्यंत दूध आणि गाजर शिजत आहे तोपर्यंत आपण वेलचीची पावडर करून घेऊया। वेलची अशी फ्रेशली कुटून टाकली तर फ्लेवर छान येतो कुठल्याही गोड पदार्थाला। अशा प्रकारे वेलचीची पूड करून ठेवली आहे। बाजूला एक वाटी घेतली आहे, त्यामध्ये 1 चम्मच एवढं कस्टर्ड पावडर घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून याची स्लरी तयार करून घ्यायची आहे। गुठळ्या नको राहायला या कस्टर्ड पावडरच्या, अशा प्रकारे स्लरी तयार करून घेतली आहे। तर आता इथे बघू शकता 10 ते 12 मिनिटं झालेली आहे। दूध थोडं आटलं आहे आणि गाजराचा कलर पूर्णपणे दुधामध्ये उतरलेला आहे, थोडा रेडिश दिसत आहे। आणि आता यामध्ये जी आपण कस्टर्ड पावडरची स्लरी करून ठेवली होती ती टाकायची आणि लगेच फिरवायचं। ही स्लरी टाकल्यामुळे, कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे गुठळ्या बनवू शकतात, त्यामुळे लगेच फिरवायचं, जेणेकरून गुठळ्या बिलकुलही बनणार नाही खीरमध्ये। हे कस्टर्ड पावडरची स्लरी टाकल्याबरोबर हे दूध आहे ते थोडं घट्ट व्हायला लागेल। 2 ते 3 मिनिटं शिजवायचं, त्यामुळे थोडा थिकनेस पण येईल। तर इथे बघू शकता तुम्ही साधारणतः 2 ते 3 मिनिटापर्यंत कस्टर्ड पावडरची स्लरी टाकल्यानंतर मी ही खीर शिजवून घेतलेली आहे आणि आता ही थोडी घट्ट सुद्धा झालेली आहे। चांगला फ्लेवर येण्यासाठी आपण जी बाजूला वेलचीची पावडर कुटून ठेवली होती किंवा वेलची कुटून ठेवली होती ती पावडर घालून घ्यायची आणि परत 2 ते 3 मिनिटं शिजवायचं आहे आणि फिरवत फिरवत शिजायचं आहे, जेणेकरून ही खीर बुडाला लागणार नाही पातेल्याच्या। तर 2 ते 3 मिनिटं शिजवल्यानंतर आता तुम्ही इथे बघू शकता खीरची कन्सिस्टन्सी एकदम स्मूथ झालेली आहे आणि थोडी थिक सुद्धा झालेली आहे। यावेळेला यामध्ये ड्रायफ्रुट्स कापलेले टाकायचे। मी आज फक्त इथे काजू कापून टाकत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स कापून टाकू शकता। ड्रायफ्रुट्स कापल्यानंतर किंवा ड्रायफ्रुट्स टाकल्यानंतर फक्त 1 ते 2 मिनिटापर्यंत शिजवली की आपली मस्त टेस्टी अशी खीर तयार झालेली आहे। तर थंड करून सर्व करा ही गाजरची खीर, घरी सगळ्यांना आवडेल। याआधी तुम्ही रव्याची खीर, साबुदाण्याची खीर, तांदळाची खीर, बऱ्याच प्रकारच्या खीर बनवल्या असतील। ही वेगळी अशी खीर आहे, तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका रेसिपी सोबत। धन्यवाद।